भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आपण पोचवत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत बंगालमधली अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना आणि गदर पक्षाचे क्रांतिकारक ज्ञानी प्रीतम सिंग यांच्याविषयी. बंगाल प्रांतामध्ये 24 मार्च 1902 रोजी स्वातंत्र्य सेनानी प्रमथनाथ मित्रा यांनी अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. श्री अरबिंदो घोष यांचे धाकटे भाऊ बरिंद्र कुमार घोष हे याचे प्रमुख होते. अरबिंदो घोष, भूपेंद्रनाथ दत्त, देशबंधू चित्तरंजन दास, सुरेंद्रनाथ टागोर, पुलिन बिहारी दास, सरला देवी, रासबिहारी बोस, बाघा जतीन, सचिंद्रनाथ सन्याल, जतीन दास आणि बिपिनचंद्र पाल हे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे या संघटनेशी संबंधित होते. तरुणांचा शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास या 3 उद्दिष्टांसाठी समर्पित असलेल्या युवा क्लबच्या निर्मितीमधूनच अनुशीलन समितीची सुरुवात झाली. भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी समितीनं क्रांतिकारी हिंसाचाराची संकल्पना मांडली. रशिया आणि इटलीच्या गुप्त संस्थांच्या धर्तीवर अनुशीलन समितीच्या 2 शाखा, ढाका केंद्रित ढाका अनुशीलन समिती आणि कोलकाता केंद्रित जुगांतर समूह यांची रचना आणि संघटन झालं होतं. अनुशीलन समिती स्वामी विवेकानंद यांच्या विचार, भाषणं आणि लेखनानं प्रेरित होती. त्याचप्रमाणे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या पुस्तकानं प्रभावित झाली होती. 1907 पासून अनुशीलन समितीचे सदस्य क्रांतिकारी कार्यात सक्रिय होते. अरबिंदो घोष आणि बिपिनचंद्र पाल यांनी मार्च 1906 मध्ये बंगाली राष्ट्रवादी साप्ताहिक जुगांतर, न्यू इरा आणि त्याचं इंग्रजी समकक्ष वंदे मातरम सुरू केलं. या साप्ताहिकांनी भारतीयांमध्ये आवश्यक असणारी क्रांतिकारी मानसिकता निर्माण करण्यासाठी सशस्त्र बंडखोरीचा उघडपणे प्रचार केला. मुझफ्फरपूर हत्याकांड ही बंगालमधल्या क्रांतीच्या इतिहासातली सर्वात कुप्रसिद्ध घटना आहे. यानंतर खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे दोघेही बंगालच्या जनतेच्या दृष्टीनं नायक झाले. कोलकाता इथल्या माणिकटोला बागेत बॉम्ब बनवण्याचा कारखाना सापडला. कथित अलीपूर कट प्रकरणात बरिंद्र कुमार घोष यांच्यावर खटला चालवण्यात आला. अलीपूर खटल्यामुळे अनेकांना अटक झाली. तसंच अनुशीलन समितीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. समितीच्या क्रांतिकारी कारवायांमुळे सावध होऊन इंग्रजांनी ती चिरडण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या. अनुशीलन समिती आणि गदर पक्षाच्या उपक्रमांमुळे भारताचा संरक्षण कायदा 1915 मंजूर झाला. पहिल्या महायुद्धानंतर क्रांतिकारी कारवायांचा सामना करण्यासाठी कठोर असे रॉलेट कायदे पारित करण्यात आले. जेव्हा पुलिन दास यांना अटक करून कायमचं हद्दपार करण्यात आलं तेव्हा ढाका अनुशीलन समिती पूर्णपणे तुटली. मास्टरदा सूर्यसेन यांनी 18 एप्रिल 1930 रोजी पूर्व बंगालमधल्या चितगाव शस्त्रागारावर केलेला हल्ला ही शेवटची क्रांतिकारी कृती ठरली. 1930च्या उत्तरार्धात अनुशीलन समितीचे अनेक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. 1938मध्ये जुगांतर शाखा औपचारिकपणे विसर्जित झाली. स्वतंत्र भारतात पश्चिम बंगालमधल्या शाखेचं रूपांतर क्रांतिकारी समाजवादी पक्षात झालं, तर पूर्व बंगालमधल्या शाखेचं रूपांतर सध्याच्या बांगलादेशातल्या श्रमिक कृषक समाजवादी दलात झालं. गदर पक्षाचे क्रांतिकारक ज्ञानी प्रीतम सिंग यांचंही आज स्मरण करूया. त्यांनी थायलंडमधल्या भारतीयांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी सक्रियपणे कार्य केलं. 1940मध्ये त्यांनी गदर पक्षातल्या माजी सहकाऱ्यांच्या पाठिंब्यानं इंडिपेंडंट लीग ऑफ इंडिया या संघटनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रीतम सिंग यांनी ब्रिटिश सत्तेचा मुकाबला करण्यासाठी जपानी गुप्तचर अधिकारी फुजिवारा यांच्याशी समन्वय साधून काम केलं. भारतीय स्वातंत्र्य याविषयी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी प्रीतम सिंग यांची टोकियोमधल्या सदिच्छा मिशनचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु 24 मार्च 1942 रोजी जपानमधल्या टोकियो शहरात जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. महान स्वातंत्र्यसैनिक ज्ञानी प्रीतम सिंग यांना अभिवादन.